राम राम मंडळी, काल संपन्न झालं पेडगावचं हिंद केसरी मैदान आणि त्या मैदानाचा ओपनचा थरार आणि काल खऱ्या अर्थानं ओपनचा थरार गाजवला तो म्हणजे शिरसोडीकरांची रायफल जी अशी धडाडली आणि त्याला साथ दिली ती म्हणजे हिंद केसरी हरण्या 722 द्वारलीकरांचा हरण्या जबरदस्त जोड पळाला आणि खऱ्या अर्थानं अगदी चांगल्या प्रकारे निकाल घेऊन त्यांनी हिंद केसरी किताब स्वतःच्या नावावर केला। जसं रायफल आणि जो आपला हरण्या हिंद केसरीची मानकरी ठरले तसेच सोन्या आणि नंद्या सुद्धा हिंद केसरीची मानकरी ठरले, कारण सेमीमध्ये ती सामन्यामध्ये गाडी होती। खऱ्या अर्थानं त्या चारही बैलांचं मनापासून अभिनंदन आणि जेवढ्याही गाड्या गुलालात राहिल्या त्या सगळ्यांचं अभिनंदन। मित्रांनो कालच्या मैदानामध्ये खऱ्या अर्थानं 2-3 बैलावर 2-3 नाही म्हणू शकत, बऱ्याचशा बैलांच्यावर अन्याय झाला आणि तो फक्त आणि फक्त प्रेक्षकांच्या मुळे, आणि ज्यामध्ये आपल्या सगळ्यांचा लाडका दशम हिंद केसरी बकासूर होता, वेगाचा शेवट सर्जा होता, अशी अनेक बैल होती ज्यांनी फक्त प्रेक्षकांच्या चुकीमुळे खऱ्या अर्थानं त्यांचा निकाल गेला असं म्हणलं तर वावगं ठरणार नाही। हे स्पष्ट मत आहे आणि ते प्रेक्षकांनी ते कुठेतरी कंट्रोल करायला पाहिजे, कारण आपण आपल्या चांगल्या आवडत्या बैलाला बघण्याच्या नादामध्ये फाटी जवळ जातो आणि बैल तिथंच बुजतो आणि फाटी सोडतो किंवा त्याच्या पळावर थोडा पळण्यावर फरक पडतो आणि हे एकमेव सत्य आहे। ते आपण कुठं ना कुठेतरी मानायला पाहिजे आणि त्या चुका इथून पुढे तरी नाही व्हायला पाहिजेत, कारण याच्यामुळे चांगली चांगली बैल या निकालापासून वंचित राहिले। ती काल आपण बघितले सर्जा आणि बकासूरची गाडी सुद्धा चांगली पळत होती कडन आणि शेवटच्या टप्प्यात येऊन प्रेक्षकांची तिथं गाडी ती बुजली आणि तिथं थोडा निकाल मागे राहिला। सेम कहाणी वेगाचा शेवट सर्जा आणि चिक्यासोबत झाली। खऱ्या अर्थानं गाडी जबरदस्त पळत आलेली आणि ती सुट्टा निकाल घेत चालली, पण प्रेक्षकांच्या चुकीमुळे ती काल खऱ्या अर्थानं राहिली। जाऊ दे, झालं गेलं, गंगेला मिळालं, पण इथून पुढे प्रेक्षकांनी खऱ्या अर्थानं ती खबरदारी घ्यायला पाहिजे असं माझं वैयक्तिक मत आहे। मित्रांनो काल बकासूरला जरी हार पत्करायला लागली असली आणि ओपनचा जी त्याची हॅट्रिकची जी इच्छा होती ती अपूर्ण राहिली असं म्हटलं तर अवघड ठरणार नाही। जरी अपूर्ण जरी राहिली असली ती तरी पण वेगाचा आपला जो बादशाह आहे ज्याला आपण म्हणतो किंवा निकालाचा बादशाह आहे असं म्हणतो, ज्याला आपला दशम हिंद केसरी बकासूर कधीही कमी पडत नाही। त्यानं काल लढत दिली ती नक्कीच वाखाकण्याजोगी होती, कारण असं म्हटलं जातं की ज्यानं लढून हारला ना तो जिंकल्यातच जमा असतो, त्यामुळे नक्कीच त्यांनी लढत चांगली दिली आणि काल कार्यताना मथुरा आणि राजा जबरदस्त पळाले असं म्हटलं तर अवघड ठरणार नाही। शेवटच्या टप्प्यात त्यांनी ती निकाल घेतला तो वाखाकण्याजोग्या होता। मित्रांनो आज पुन्हा एकदा आदतचा रणसंग्राम तिथं रंगलाय पेडगावच्या मैदानामध्ये आणि आजच्या आदतच्या रणसंग्रामामध्ये सुद्धा बकासूर आपल्या सगळ्यांना 100% पळताना दिसणार आहे, ते म्हणजे 80 नंबर गटामध्ये 5 नंबर तासामध्ये आणि त्याच्यासोबत बबलू चचांचा राजा आपल्याला पळताना दिसणार आहे। हे जवळपास निश्चित झालेलं आहे, म्हणजे नक्कीच आज मैदान बकासूर गाजवलं असं म्हटलं तर अवघड ठरणार नाही। याच्या आधी सुद्धा शिरसोडीकरांची रायफल सुद्धा गट पास झालेली आहे, अगदी सुट्टा निकाल घेऊन चांगली मातबर बैल पिस्टन सुद्धा पास झालेला आहे, म्हणजे मातबर बैल आज सुद्धा आहेत आदत खोंडाबरोबर, त्यामुळे नक्कीच आजचं मैदान सुद्धा रंगणार आहे तेवढ्याच ताकदीनं। आता सगळ्यांचं लक्ष लागलंय 80 नंबर गटामध्ये 5 नंबर तासाकडे की बकासूर आज काय कमाल करतोय। म्हणजे काल जरी थोडक्यात त्याचे गुलालांना हुलकावणी दिली असली तर आज मात्र तो मला तर वाटतं की तो कमाल करेल। तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा आणि 80 नंबर गटातला 5 नंबर तासाकडे लक्ष मात्र रोखून ठेवा, कारण आज निकाल आपलाच आहे मला वाटते। तुम्हाला काय वाटतं कमेंट मात्र नक्की करा। चालते तर राम राम।